अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे, तो आज अडचणीत आहे आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ. सुप्रियाताई कधी कधी खरंच जबाबदार नेत्यांसारखं वागतात. कौतुकास्पद गोष्ट आहे ही. मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. घ्या, हरदासाची कथा पुन्हा मूळ पदावर आली. ताई पुन्हा रस्त्यावर उतरायची भाषा करायला लागल्या. मराठवाड्याला सध्या परतीच्या पावसानं झोडपलंय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या खडतर काळात इथलं सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे. सरकारने तात्काळ मदतीची घोषणाही केली आहे. 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत. परंतु सुप्रियाताईंचा अजेंडा हा नेहमी वेगळा ठरलेलाच असतो. प्रसंग कोणताही असो, रस्त्यावर उतरण्याची भाषा करून इथल्या सरकारला आणि व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम ताई चोख करत असतात. अहो ताई, तुमच्या सुप्त राजकीय इच्छा पूर्ण करताना त्या बिचारा बळीराजाची ढाल का करताय? आधीच तुमचे बाबा कृषी मंत्री असताना त्यांच्या धोरणामुळे इथला शेतकरी मागे फेकला गेलाय. त्याची काळजी घ्यायला इथलं सरकार सक्षम आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही, इथल्या बळीराजाला आधार देण्याची आहे. सरकार यासाठी सक्षम आहे. त्यामुळे बळीराजाला मदत करता येत नसेल तर किमान प्रसंगाचं भान ओळखून तरी शांत राहा.